चलो, so till now we have completed forebrain, we have completed midbrain. हो गया ना midbrain also. Okay, so now the last topic it is what beta about the hind brain है ना. So that we have to study. हाइंड ब्रेन ये भी बहुत छोटा आहे बेटा, जसं मी तुम्हाला बोलले ते की फोर ब्रेन सगळ्यात मोठा आहे, त्याच्यानंतर अजून कोण आहे, मिड ब्रेन छोटा आहे, हाइंड ब्रेन पण छोटाच आहे, पण आहे ना छोटा असून पण काम खूप करतो तो. सो लेट्स सी व्हाट दे आर सेइंग. इन द हाइंड ब्रेन व्हाट आर द पार्ट्स ऑफ हाइंड ब्रेन. ठीक आहे बेटा, हाइंड ब्रेनमध्ये येस विच आर द पार्ट्स, दीज ये जो ग्रीन कलर केलेला आहे तर हे कोण आहे बेटा, सो दे आर ॲक्च्युली फॉर्मिंग द पार्ट्स ऑफ द हाइंड ब्रेन. First part it is what beta, cerebellum. Last time also beta while teaching cerebrum I told you की जेव्हा पण MCQs येतील किंवा काही येणारे क्वेश्चन आला तर तुम्हाला काय घाई नाही करायची. what you have to see बेटा whether cerebrum is asked or cerebellum is asked. most of the times आपण cerebellum बघतच नाही, आपण cerebrum नुसार लिहून टाकतो. आलं बाळा लक्षात. आणि मी आधी पण बोलले जे विचारलं तेच लिहावं लागणार आहे, हे की नाही. सो हिअर द वर्ड इट इज व्हॉट बेटा, सेरिबेलम. किती सिम्पलसा स्ट्रक्चर आहे, नीट बघा. हाइंड ब्रेन हा अख्खा स्ट्रक्चर है, इन दिस थ्री पार्ट्स आते हैं. वन पार्ट दिस वाला पार्ट है ना जो सेरिब्रमच्या खाली है, इट इज व्हाट बेटा, सेरिबेलम इट इज. ठीक है बेटा. नेक्स्ट व्हाट बेटा, दिस वाला पार्ट चेक करा, व्हाट इज दिस पार्ट बेटा, दैट इज pons varoli. That is what, pons varoli. Then this is what beta, medulla oblongata. And then the next point it will be what beta, त्याच्यानंतर इथे खाली कोण असणार आहे, the spinal cord will be there. एवढं लक्षात आलं बेटा. सो काय काय पॉइंट्स घ्यायचे आहेत आपल्याला. सगळ्यात पहिले कोण घेणार आहे आपण, सेरिबेलम. नंतर कोण असणार बेटा, पॉन्स. नंतर कोण आहे बेटा, medulla oblongata. आणि नंतर कोण असणार आहे, हिअर इट विल बी स्पायनल कॉर्ड अँड दॅट्स इट. सेकंड थिंग एक लक्षात ठेवायचं बेटा, द लार्जेस्ट पार्ट इज द सेरिब्रम, दॅन द सेकंड लार्जेस्ट पार्ट विल बी सेरिबेलम. व्हेरी गुड. सो सेकंड लार्जेस्ट पार्ट इट विल बी व्हॉट, सेरिबेलम. बेटा अजून एक गोष्ट, यांच्यामध्ये असं नाही वाटत आहे मी केव्हाची बघा डायमंड शेप्ड बोलते. सो व्हॉट इज दिस बेटा, ती अशी इकडे जाणार आहे. येस, विच वेंट्रिकल इट इज, फोर्थ वेंट्रिकल है ना. ही कोण आहे बेटा, मिड ब्रेन मधली आयटर, थर्ड वेंट्रिकल. इथे कोण आहे, इथे थर्ड वेंट्रिकल, ही आयटर, हा फोर्थ वेंट्रिकल. हे कंटिन्यू होणार कशामध्ये जाणार, स्पायनल कॉर्ड मध्ये. हे आपल्याला माहित आहे, हे की नाही बेटा. चलो, सो वन बाय वन. सो व्हाट दे आर सेइंग बेटा, सो वेयर इट इज प्रेजेंट, पोस्टेरियर रीजन. वेयर इट इज प्रेजेंट बेटा, इन द पोस्टेरियर रीजन. सो दे आर सेइंग कि सेरिबेलम जो आहे ना बेटा, सो पोस्टेरियर रीजन ऑफ द ब्रेन इज कॉल्ड व्हाट बेटा, हाइंड ब्रेन. हाइंड, पोस्टेरियर है ना. सो व्हाट इज हाइंड ब्रेन, इट इज द पोस्टेरियर रीजन ऑफ द ब्रेन. सेकंड व्हाट बेटा, इट कंसिस्ट ऑफ पॉन्स वेरोली, सेरिबेलम अँड व्हाट बेटा, मेडुला ऑब्लॉंगेटा. तीन पार्ट्स आहेत इथे. ठीक आहे. चल, नाउ नेक्स्ट पॉइंट बेटा, फर्दर हियर दे आर सेइंग वन बाय वन वी विल सी. फर्स्ट आपल्याला कुणाकडे बघायचं आहे, पॉन्स वेरोली. फर्स्ट आपल्याला काय घ्यायचं आहे बेटा, अबाउट द पॉन्स वेरोली. लेट्स सी दिस वन बेटा. नाव इन दिस पॉन्स वेरोली दे आर सेइंग, पॉन्स वेरोलीची पोझिशन काय घेणार बेटा, बिलो काय, बघू कोण सांगतो, बिलो. हा 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 कोण आहे, लेव्हेंडर कलरचा कोण दाखवलाय, कोण आहे हा, हां हां चालेल. कुठला पार्ट आहे ते सांगा, फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन, कसा पार्ट आहे, मिड ब्रेन. मिड ब्रेन आहे ना, हा कोण आहे, मिड ब्रेन आहे, बरोबर आहे. हा क्रूरा सेरिब्री आहे, क्रूरा सेरिब्री. व्हेरी गुड. तर पॉन्स कुठे आहे, इट इज बिलो मिड ब्रेन अँड अबव व्हॉट बेटा, मेड्युला. झाली पोझिशन, किती सोपी आहे. अँड इन फ्रंट ऑफ व्हॉट बेटा, सेरिबेलम. सिंपल. सो पॉन्सचं पोझिशन काय घेणार आहे, बिलो मिड ब्रेन, अबव मेड्युला अँड इन फ्रंट ऑफ व्हॉट बेटा, सेरिबेलम. व्हॉट इज प्रेझेंट, पॉन्स इज प्रेझेंट. क्लिअर बेटा. ठीक. आता त्यानंतर नेक्स्ट दे आर सेइंग अबाउट द पॉन्स वेरोली है ना, पॉन्स वेरोली दिस वाला. सो काय करतोय आता याच्यामध्ये ना बेटा एक वर्ड येतोय, सी इट अपियर्स ॲज अ, असा दिसतोय ना तो. हाव इट इज लुकिंग बेटा, ॲज व्हॉट, हे बघा हा वाला असा पार्ट दिसतोय. इट मीन्स इट इज व्हॉट बेटा, राउंडेड बल्ज ऑन द अंडर साइड ऑफ द ब्रेन स्टेम. ब्रेन स्टेम मध्ये तीन पार्ट्स येतात आहे. एक कोण असणार आहे बेटा, हे अजून कन्फर्म करू आपण पुढे. पॉन्स आहे, मेड्युला आहे आणि
स्पायनल कॉर्ड येतं. ही ब्रेनची काय झाली, स्टेम झाली आहे. ब्रेन स्टेम विचारतात. ब्रेन स्टेममध्ये 3 पार्ट्स कोणते कोणते घ्यायचे, पॉन्स, मेड्युला आणि खाली कोण आहे बेटा, दॅट इज स्पायनल कॉर्ड. ब्रेन स्टेम म्हणजे लक्षात आलं, लॉलीपॉप असतो आपल्याकडे, लॉलीपॉपची ती व्हाईट कलरची स्टिक असते आणि त्याच्यावरती कोण असतो, तो गोल गोल जे खातो आपण. सो दॅट इज लाईक ब्रेन आणि ही त्याची काय झाली बेटा, स्टिक. त्या स्टिकमध्ये कोणते पार्ट्स घेणार आहे आपण, पॉन्स, मेड्युला अँड वॉट बेटा, द स्पायनल कॉर्ड. ओके, ते एक. तरी हे आपल्याला अजून एक कन्फर्म करायचं आहे. नेक्स्ट इट इज बेटा हिअर यू कॅन सी की इट कंटेन्स है ना. आता हा पॉन्स आहे, तर पॉन्समध्ये काय प्रेझेंट असणार आहे बेटा. सो पॉन्समध्ये ऑफकोर्स नर्व्स प्रेझेंट असेल, नर्व्स है ना, कारण नर्व्स जर स्पायनल कॉर्डकडून इकडून बाहेरून येतात आहे, ही स्पायनल कॉर्ड आहे, नर्व्स असे येतात आहे, इकडून येतात आहे, कुठे जाणार आहे, स्पायनल कॉर्ड, मेड्युला, मेड्युला नंतर कुठे आहे, पॉन्स, पॉन्स नंतर कुठे आहे, क्रुरा सेरिब्री, आणि नंतर कुठे जाणार आहे बेटा, RAS फॉर्म करतात ते आणि पुढे वरती जाणार आहे. बराबर बेटा, इट इज लाईक दॅट. मावशी 2-5 मिनिट थांबा. हां, या किती वाजता येणार आहे, या ठीक आहे. आता येस, नेक्स्ट वन इट इज बेटा की हिअर दे आर सेइंग की पॉन्स वेरोली इट अपियर्स एज व्हॉट बेटा, पॉन्स वेरोली इट अपियर्स एज द राउंडेड bulge on the underside of brainstem. Second point it is beta in the pons varoli what is present beta, it contains a cross band of nerve fibers. नर्व फायबर्स आहे, त्याचा एक क्रॉस बँड आहे विच कनेक्ट्स. बघा बेटा, कुणाकुणाला कनेक्ट करतात नर्व्सच्या थ्रू, सेरिब्रम, सेरिब्रम वरती आहे बेटा, सेरिबेलार बेटा इथे पण जाणारे नर्व्स, आणि कोण बेटा वरती कोण आहे, इथे मेड्युला ऑब्लॉंगेटा, आणि पुढे कोण आहे बेटा, स्पायनल कॉर्ड. सिंपल आहे. मगाशी जसं मी बोलले बेटा, ज्या स्पायनल कॉर्डच्या ज्या नर्व्स असतील, म्हणजे हा काय करतो, हा जो पॉन्स आहे, पॉन्समध्ये ज्या नर्व्स असतील तर ते कुणाकुणाला कनेक्ट करणार आहे, सेरिबेलमला कनेक्ट करतील, वरती इथून जे येतं मिड ब्रेन इकडे कोणाला कनेक्ट करतील, सेरिब्रमला, खाली कुणाला, मेड्युला ऑब्लॉंगेटा, आणि खाली कोण बेटा, स्पायनल कॉर्डला कनेक्ट करते. सो तिथे काय प्रेझेंट असणार आहे, अ बँड ऑफ नर्व फायबर्स. व्हॉट इज प्रेझेंट देअर बेटा, बँड ऑफ नर्व फायबर्स. ऑल्सो इट कंटेन्स सेव्हरल न्यूक्लियाय. पॉन्समध्ये पण न्यूक्लियाय. चला आठवा, कुठे कुठे न्यूक्लियाय घेतले होते आपण, एक सेरिब्रममध्ये न्यूक्लियाय घेतले होते, एक हायपोथॅलॅमसमध्ये न्यूक्लियाय घेतले होते, अजून एक कुठे आहे बेटा, पॉन्समध्ये न्यूक्लियाय आहे. लक्षात आलंय बेटा, न्यूक्लिया काय होते आठवत असेल, बोला काय असतात न्यूक्लियाय, ग्रे मॅटर, स्कॅटर्ड ग्रे मॅटर ऑन व्हाईट मॅटर. व्हेरी गुड, ठीक आहे, तर तेच झालं त्या. सो काय नाही आहे पॉन्समध्ये, लक्षात आलं ना बेटा, एवढेच पॉईंट्स लक्षात आले हे वाले, ठीक आहे. चल दॅन नेक्स्ट वन अगेन द पॉईंट, ब्रेन स्टेम. येस, हा वाला पॉईंट बघायचा आहे, अबाउट द ब्रेन स्टेम. सो ब्रेन स्टेममध्ये जे आहे ना कन्सिस्ट ऑफ, आय एम सॉरी तिथे आता ते कनेक्ट करायचं आहे, मिड ब्रेन घेतलेलं आहे त्यांनी, पॉन्स घेतलेले आहे आणि मेड्युला ऑब्लॉंगेटा. आय एम सॉरी मी स्पायनल कॉर्ड टाकली होती तिथे. सो कोण कोण येतं बेटा ब्रेन स्टेममध्ये, हे बघा इथे जे आहे तर मिड ब्रेन, दुसरा कोण आहे पॉन्स, आणि तिसरा कोण असणार आहे मेड्युला ऑब्लॉंगेटा. सो दीज 3 दे आर फॉर्मिंग वॉट, ब्रेन स्टेम. एकच मिनिट, बिकॉज मागच्या वर्षी आहे ना काहीतरी करेक्शन केलेलं होतं त्यांनी ब्रेन स्टेमशी रिलेटेड. हँड ब्रेनमध्ये गेलो ना आपण, तुम्हाला नाही आहे का ब्रेन स्टेम, है ना, 3च आहेत मग ते. येस, ब्रेन स्टेम आहे स्टार्टिंगलाच आहे ना. येस, अँड इट कंटिन्यूज अप टू स्पायनल कॉर्ड आहे. सो आहे स्पायनल कॉर्ड पण आहे, फक्त एक कुणाला ॲड करायचं आहे आपल्याला मगाशीच्या ह्याच्यामध्ये, दॅट इज मिड ब्रेनला पण. सो ब्रेन स्टेममध्ये कोण कोण येतं, मिड ब्रेन, त्याच्या खाली पॉन्स, त्याच्यानंतर कोण येतं बेटा मेड्युला, आणि नंतर कोण आहे स्पायनल कॉर्ड आहे. म्हणजे तेच मी जे लॉलीपॉपचं दिलं होतं एक्झाम्पल ते अगदी बरोबर आहे मग ते. ओके, सो इथे आपल्याला अजून काय ॲड करायचं आहे बेटा, कंटिन्यूज अप टू द स्पायनल कॉर्ड आहे ते. चल आता पुढची गोष्ट झालं बेटा. सो हा जो आहे तो फर्स्टवाला पार्ट कंप्लीट झालेला आहे, अबाउट वॉट, दी पॉन्स वेरोली. नेक्स्ट कोण येतं आहे, दॅट इज सेरिबेलम. सेरिबेलम जो आहे ना बेटा, आता हा वाला पार्ट जो आहे तो सेरिबेलम आहे. तर सेरिबेलमचं स्ट्रक्चर इट इज सेम ॲज दॅट ऑफ सेरिब्रम. जसं सेरिब्रम आहे तसं सेरिबेलम आहे. म्हणजे कसं बेटा की सेरिब्रममध्ये पण सेरिब्रल हेमिस्पियर्स होते, कुठे याच्यामध्ये, सेम तसंच याच्यामध्ये पण काय 2 हेमिस्पियर्स, सेरिबेलार हेमिस्पियर्स. याच्यामध्ये 2 सेरिब्रल हेमिस्पियर्सला कनेक्ट कोणी केलं होतं बेटा, कॉर्पस कॅलोझमने. हां,
सो सेम तसंच याचे पण जे दोन सेरिबेलर हेमिस्फियर्स आहेत त्याला कनेक्ट करणारी अर्बॉरविटे आहे, दाखवते तुम्हाला है ना, तर ती असणार आहे. लेट मी चेक. सेकंड थिंग हे बघा इथे, येस हा वाला जो पार्ट आहे बेटा, सी इट ऑल्सो शोज व्हॉट बेटा, हे जे ना दिस इज सेरिबेलर हेमिस्फियर एक, हा वाला दूसरा सेरिबेलर हेमिस्फियर. सेकंड थिंग बेटा या दोघांच्या मध्ये पण एक कनेक्शन असणार आहे. थर्ड थिंग इट इज जसे आपल्या इथे गायरी सलकाय होते, सेम तसंच यांना सुद्धा काय असणार आहे, गायरी अँड सलकाय विल बी प्रेझेंट. एवढं लक्षात आलेलं आहे बेटा, काय दिलेलं आहे, सेम जसं सेरिब्रमचं सेम तसंच इथे पण असणार आहे. सो दिस इज शोईंग व्हॉट बेटा, सेरिबेलर हेमिस्फियर्स जे आहे ना, सो सेरिबेलर हेमिस्फियर्स विथ मीडियन वर्मिस. मीडियन वर्बिस कोण आहे बेटा, अर्बॉरविटे नाही आहे, सॉरी, इट इज व्हॉट बेटा, हा जो आहे ना कनेक्शन याला आपण काय बोलतोय, वर्मिस. काय बोलणार आहे, वर्मिस आहे. सो इट शोज व्हॉट बेटा, कॉन्व्होल्युशन्स. व्हॉट आर कॉन्व्होल्युशन्स, सल्काय अँड गायरी. देन कोण, सेरिबेलम बेटा. नंबर ऑफ न्यूक्लियाय लाईक डीप विदिन ईच लॅटरल और सेरिबेलर हेमिस्फियर. सेम जसं सेरिब्रम मध्ये आपले न्यूक्लियाय होते तसं सेरिबेलर हेमिस्फियर्स मध्ये पण कोण आहे बेटा, न्यूक्लियाय प्रेझेंट आहे. थर्ड इट इज व्हॉट बेटा, दे आर सेइंग ओव्हर 30 मिलियन न्यूरॉन्स लाय इन द कॉर्टेक्स. किती असणार आहे बेटा, त्याचं पण सेरिबेलर कॉर्टेक्स, सेरिबेलर मेड्युला असे वर्ड्स येतात. सेरिब्रम सारखंच आहे ना, सेरिब्रम मध्ये कसं होतं, आउटर पार्ट कोण होता, कॉर्टेक्स, नंतर मध्ये कोण होता, मेड्युला. तसं सेरिबेलमचं पण कोण आहे बेटा, आउटर सेरिबेलर कॉर्टेक्स आणि मध्ये कोण आहे, सेरिबेलर मेड्युला आहे ना. आणि किती न्यूरॉन्स येतात बेटा त्याच्यामध्ये, 30 मिलियन न्यूरॉन्स इन द कॉर्टेक्स आर देअर. चला इथे बघा परत काय बोलतात ते, सी इन दिस डायग्राम यू कॅन सी बेटा की दिस पार्ट इट इज मिड ब्रेन, पॉन्स, मेड्युला, स्पाइनल कॉर्ड. इथे कोण आहे बेटा, सेरिबेलर हेमिस्फियर. If you see here, so they are saying what, cerebellar peduncles word येत आहे. So what are peduncles? 3 pairs of myelinated nerve bundles. आपल्याला माहित आहे बेटा, हा जो आहे ना सेरिबेलम, सो इट शुड बी कनेक्टेड विथ ऑल द पार्ट्स ऑफ द ब्रेन. सेरिबेलमला कनेक्ट करावं लागेल आणि कनेक्शन कशाच्या थ्रू होईल, नर्व्सच्या थ्रू होणार आहे, बरोबर. त्या नर्व्सचा जो बंडल असतो बेटा, यू आर कॉलिंग इट ॲज व्हॉट, पेडंकल. काय बोलायचं आहे, पेडंकल. मग हे सेरिबेलम आहे, सो यू आर कॉलिंग इट ॲज व्हॉट बेटा, सेरिबेलर पेडंकल. काय बोलतात त्याला, सेरिबेलर पेडंकल. किती आहेत बेटा, कशामध्ये, हां ऑल्फॅक्टरी लोब्समध्ये आपण घेतलं होतं ऑल्फॅक्टरी बल्ब आणि काय घेतलं होतं बेटा, डक्ट होता, डक्टला पेडंकल बोललेले होते. येस, इथे पण काय बेटा, इथे ते बोलतात की 3 जे आहे तर पेयर्स बोललेले ना, 3 पेयर्स ऑफ, बट बेटा इम्पॉर्टंट विच नर्व असणार आहे बेटा, मायलिनेटेड नर्व. वी हॅव सीन मायलिनेटेड नर्व म्हणजे काय, ज्याच्या अराउंड कोण असणार आहे, एक्झॉनच्या अराउंड काय असणार आहे, मायलिनची कव्हरिंग असते है ना, तर ते झाली मायलिनेटेड. सो आपण काय घेतोय बेटा की सेरिबेलर आहे, बेलम आहे, बेलमला या सगळ्या पार्टशी याला कनेक्ट करायचं आहे. फॉर दॅट इट इज हॅव्हिंग व्हॉट बेटा, बंडल्स ऑफ नर्व फायबर्स. दीज बंडल्स हाऊ मेनी पेयर्स, 3 पेयर्स आर देअर, कारण 1 2 3 ला कनेक्ट करायचं आहे आणि पेयर्समध्ये. अँड सेकंड थिंग व्हॉट बेटा, तर हे बंडल्समध्ये, तर बंडलला काय बोलणार आहे तुम्ही, पेडंकल. सेरिबेलमचे म्हणून तुम्ही काय बोलतात, सेरिबेलर पेडंकल्स असतात ते. दे कनेक्ट सेरिबेलम टू अदर पार्ट्स ऑफ CNS. आलं बेटा लक्षात, इथे लगेच कळतंय बेटा, 1 2 3 हा एक सेरिबेलर हेमिस्फियर, दुसरा सेरिबेलर हेमिस्फियर म्हणून पेयर्स घेतलेले आहेत आणि तिघच इथं कुणाला कनेक्ट करतायत, ह्या 3 पार्ट्सला कनेक्ट करतायत. आलं बेटा लक्षात, सिंपल आहे. ओके, आता पुढची गोष्ट लेट्स सी. हां मी मगाशी अर्बॉरविटे बोलली, ॲक्च्युली मला हा अर्बॉरविटे सांगायचा आहे. सी 2 सेरिबेलर हेमिस्फियर, त्यांना कनेक्ट करणारी कोण आहे, वर्मिस. हां कनेक्ट करणारी कोण आहे, वर्मिस. जसं सेरिब्रल हेमिस्फियर्सला कनेक्ट कोणी केलं होतं, कॉर्पस कॅलोझमने, तसंच 2 सेरिबेलर हेमिस्फियर्सला कनेक्ट कोण करताय, वर्मिस करताय. ठीक आहे, वर्मिस आहे. थर्ड थिंग इट इज बेटा, इथे बघा हा सेरिबेलम आहे, सेरिबेलममध्ये ना बेटा सेक्शन घेतलेलं आहे. इन दिस आहे ना ग्रे मॅटर अँड व्हाईट मॅटर इज देअर, बरोबर. ग्रे मॅटर आणि कोण आहे बेटा, व्हाईट मॅटर आहे. आउटर कोण असतो, ग्रे मॅटर, मध्ये कोण असतो, व्हाईट मॅटर. जसं सेरिब्रमचं आहे तसंच याचं सेरिबेलमचं. फक्त ते होतं काय ना, तर दे आर सेइंग व्हॉट ना, सो ट्री लाईक असणार आहे. सी ग्रे मॅटर, सेरिबेलम जे आहे ना बेटा,
cerebellum gray matter and branching tree like processes of white matter in gray cortex. म्हणजे बेटा हे लक्षात येते, हे ट्री सारखं आहे. हे कसं स्ट्रक्चर आहे बेटा, ट्री लाईक आहे, लगेच कळतंय. ब्रांचिंग आहे बेटा, सो ब्रांचिंग ट्री लाईक. पण लक्षात काय घ्यायचं आहे की सेंटर मध्ये कोण आहे, व्हाईट मॅटर आहे. व्हाईट मॅटर इट इज प्रोजेक्टिंग इन ग्रे मॅटर. हा बेटा, ग्रे मॅटर व्हाईट मध्ये येत नाहीये. कोण कोणामध्ये, आतमध्ये कोण आहे, व्हाईट मॅटर. व्हाईट मॅटर कुठे चाललंय, ग्रे मध्ये चाललेलं आहे. अँड इट इज फॉर्मिंग अ स्ट्रक्चर ऑफ व्हॉट, ब्रांचिंग ट्री लाईक. This structure is known as what, arborvitae. What word it is, arborvitae it is. Is this clear beta? So once again see, they are saying what, that branching tree like processes of white matter in gray cortex, it is known as what beta, arborvitae, where it is present in cerebellum. हे बघा काय, पिच्युटरी. हां चला बघा, दे आर सीइंग व्हॉट बेटा. अजून एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का की आपल्या ज्या काही अनकॉन्शियस गोष्टी असतात, थोडंसं असं म्हणजे ज्या गोष्टी आपण अनकॉन्शियस नाही बोलतात, ज्या गोष्टींकडे आपण व्यवस्थित कसं सांगू आता, मोटर ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड किंवा बॅलन्स आहे, इक्विलिब्रियम आहे, हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज कोण कंट्रोल करताय बेटा, आपला सेरिबेलम आहे. अजून इथे ते काय बोलत आहे की सेरिबेलम हॅज लॉंग बीन कॉल्ड ॲज व्हॉट बेटा, सायलेंट एरिया ऑफ ब्रेन. त्याला सायलेंट बोललेलं आहे. का सायलेंट एरिया बोललेलं आहे बेटा, प्रिन्सिपली बिकॉज इलेक्ट्रिकल एक्साइटेशन ऑफ द सेरिबेलम डज नॉट कॉज एनी कॉन्शियस सेन्सेशन और रेयरली कॉजेस एनी मोटर मूवमेंट, है ना. सो रेअरली एखादी मोटर मूवमेंट असणार आहे, तिथे सेन्सेशन्स येतात. ही लाईन आहे का बुकमध्ये की नाही आहे, सायलेंट एरियाशी रिलेटेड जे आता आपण घेतलेलं आहे, नाही ना, नाही आहे तिथे, नाही आहे. नहीं, हाँ हाँ. सो वो कौन है बेटा, साइलेंट एरिया कौन सा है अपना, इट इज द सेरिबेलम, है ना. सो सेरिबेलम इट इज द साइलेंट एरिया, क्योंकि उसमें से जो एक्टिविटीज़ होती है ना, तो वो बहुत ऐसे एक्टिविटीज़ नहीं होती, मोटर मूवमेंट नहीं कॉज करता है, वो रेयरली कॉज करता है. ठीक है, देखते हैं क्या होता है. इथे ना बेटा ते बोलतात की फंक्शन्स ऑफ सेरिबेलम काय काय आहेत. तर बघा, फंक्शन्स ऑफ सेरिबेलम जसं मगाशीच मी बोलली बेटा की फर्स्ट वन, इट मेंटेन्स अवर इक्विलिब्रियम, है ना, इक्विलिब्रियम, बॅलन्स नाही जाऊ देत आहे. अगदी बरोबर बोलताय. काही लोक पितात, तर पिल्यावर जे तर बॅलन्स काय होतो बेटा त्यांचा, बिघडतो. सो इट मीन्स तिथे जे तर तो जे घेतलेली ड्रिंक घेतली तर त्याचा जे इफेक्ट येतो तो कुठे होत असतो, त्यांच्या सेरिबेलमवरती होत आहे. सो म्हणून बॅलन्स जातो, इक्विलिब्रियम मेंटेन. बॅलन्स जातो मीन्स व्हॉट, इक्विलिब्रियम इट इज नॉट मेंटेन, है ना. सो हियर, सो फर्स्ट इट इज व्हॉट बेटा, फंक्शन्स ऑफ सेरिबेलम. सो फर्स्ट इट इज, इट मेंटेन्स इक्विलिब्रियम ऑफ द बॉडी पॉस्चर. इट मीन्स इट इज व्हॉट बेटा, बॅलेन्सिंग. सेकंड इट इज व्हॉट बेटा, ओरिएंटेशन. व्हॉट इज ओरिएंटेशन, मैं कहाँ हूँ म्हणजे काय, याददाश्त. ओरिएंटेशन, आपण कुठे आहोत हे भान असणे. आपण क्लासमध्ये आहोत, व्यवस्थित आहोत, फ्रेंड्ससोबत असो वेगळे असतो, घरी असतो वेगळे असतो. आलं बेटा लक्ष, हे सगळं आपल्याला भान आहे ना की आपण कुणासोबत आहे, त्यानुसार आपण वागतोय. सो दॅट इज व्हॉट बेटा, ओरिएंटेशन. बिहेवियर जे आहे तर ते, है ना. थर्ड इट इज व्हॉट बेटा, मॉडरेशन ऑफ वॉलंटरी मुवमेंट्स, मुवमेंट ऑफ द हँड्स, लेग्स, हे सगळं काय, स्केलेटल मसल्स, इट इज वॉलंटरी मुवमेंट आहे, त्याला मॉडरेट करतो म्हणजे कंट्रोल करतोय. फोर्थ व्हॉट बेटा, दॅट इज मेंटेनन्स ऑफ मसल टोन ॲज अ रेग्युलेटरी सेंटर फॉर न्यूरोमस्क्युलर ॲक्टिव्हिटीज. बेटा आता कसं, न्यूरो अँड मस्क्युलर, वेन आय एम रायटिंग और यू आर रायटिंग, तर ही ॲक्टिव्हिटी आहे. This activity is because of movement of the muscles of the hand. But muscles are under, skeletal muscles, they are under control of our nervous system. So nervous system ऑर्डर देते, मोटर नर्व जी आहे तर ती मसल्सपर्यंत येते. सो म्हणून काय झालं, न्यूरो मस्क्युलर जंक्शन आपण एक वर्ड घेतोय. मग हे जे आहे तर ही काय ॲक्टिव्हिटी आहे, दिस इज न्यूरोमस्क्युलर ॲक्टिव्हिटी बेटा. हु इज कंट्रोलिंग दिस न्यूरोमस्क्युलर ॲक्टिव्हिटी, सेरिबेलम. राइटिंग है, वॉकिंग
है ना, हे सगळं काय आहे बेटा, दीज आर, है ना, ज्याच्यामध्ये बॅलन्स्ड असणार आहे सगळं. नर्वस सिस्टीमकडून सिग्नल येतो तेव्हा आपण तसं राईट डाऊन करतोय, है ना. सो ऑल दीज ॲक्टिव्हिटीज दे आर व्हॉट बेटा, न्यूरोमस्क्युलर ॲक्टिव्हिटीज. हे लक्षात आलं, न्यूरोमस्क्युलर ॲक्टिव्हिटीज. फर्दर व्हॉट बेटा, controls the rapid activities like walking, running, speaking, etc. So all these are what the functions of cerebellum. Once again bola beta, what are the functions of cerebellum? First it is bola, yes, it maintains what, equilibrium. Second what beta, body posture, equilibrium of body posture. Second it is balancing. Third orientation. Fourth moderation of voluntary movement. बेटा राइटिंग, वॉकिंग, दीज आर वॉलेंटरी और इनवॉलेंटरी, वॉलेंटरी है ना. सो ते झालेलं आहे. अजून सेंटर फॉर न्यूरोमस्क्युलर ॲक्टिव्हिटी, कंट्रोल्स मसल टोन, येस. अजून रॅपिड ॲक्टिव्हिटीज लाईक वॉकिंग, रनिंग, स्पीकिंग, ऑल दीज आर वॉट, वॉलेंटरी ॲक्टिव्हिटीज, है ना. ठीक आहे. अँड दॅन नेक्स्ट वन, त्याच्यानंतरची जी लाईन आली आहे, ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ सेरिबेलम आर, काय आहे बेटा तुमच्या याच्यामध्ये, व्हॉलेंटरी की इनव्हॉलेंटरी आहे, इनव्हॉलेंटरी दिलेलं आहे ना. सो ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ सेरिबेलम आर इनव्हॉलेंटरी, सगळ्यांचं तेच आहे, इनव्हॉलेंटरीच आहे. ठीक आहे, इनव्हॉलेंटरीच ठेवा मग ते. आता पुढे ॲक्च्युली बोथ व्हॉलेंटरी अँड इनव्हॉलेंटरी पाहिजे होतं ते. वेल, आता पुढची गोष्ट नेक्स्ट येते बेटा, मेड्युला ऑब्लॉंगेटा. मेड्युला ऑब्लॉंगेटाची काही स्टोरी आपण बघितली का रेस्पिरेशन चॅप्टरमध्ये. मेड्युला ऑब्लॉंगेटा, एखादा पर्सन आहे, ॲक्सिडेंटल डेथ होते, सडन डेथ होते. का बेटा, बिकॉज देर इज इंजुरी टू द मेड्युला ऑब्लॉंगेटा ऑफ, येस, बिकॉज means vital centers. Yes, because vital centers they are present in medulla oblongata, है ना. तर तसं. So let's say about this. So here you can see बेटा पॉन्स झालाय, सेरिबेलम झालेले, व्यवस्थित लिहून त्याला लर्न करा. So here it is what बेटा, medulla oblongata. medulla oblongata आहे ना बेटा, as we know की medulla oblongata मध्ये vital centers असतात. कुठले सेंटर्स असतात बेटा, vital centers. What is the meaning of vital? इम्पॉर्टंट फॉर सर्वायवल, जगण्यासाठी जे नेसेसरी आहे, दोज आर नोन ॲज वॉट, व्हायटल सेंटर्स. नॉन व्हायटल मीन्स ज्यांच्याशिवाय जगू शकतो. वॉमिटिंग इट इज व्हायटल की नॉन व्हायटल, वॉमिटिंग नॉन व्हायटल, ब्रीदिंग व्हायटल, कार्डियक ॲक्टिव्हिटीज व्हायटल आहे, बरोबर. सो दिस मेड्युला ऑब्लॉंगेटा इट कंटेन्स द व्हायटल सेंटर्स ऑल्सो अँड नॉन व्हायटल सेंटर्स ऑल्सो. ठीक आहे, ते एक झालं. Third thing it is बेटा, where this medulla oblongata is present, below pons, above spinal cord and what बेटा, in front of cerebellum बोलू शकतात. medulla जो आहे तर it continues as a what, spinal cord, है ना. so it is the posterior conical part of brain. सगळ्यात शेवटचा पार्ट हा अख्खा ब्रेन आहे. सगळ्यात शेवटचा पार्ट कोण आहे ब्रेनचा, medulla. सगळ्यात लास्ट पार्ट कोण आहे, medulla आहे ना बेटा. So that is why they are saying what, it is posterior, and second it is what beta, conical part of the brain, and it continues as what, spinal cord. ठीक है. It has outer white matter. उलटा चाललाय बेटा, आता नीट लक्षात घ्या काय सांगते. सेरिब्रम आणि सेरिबेलम दोघांमध्ये आउटर विच मॅटर वॉज देअर, ग्रे होता, आणि इनर कुठला होता बेटा, व्हाईट होता, बराबर. बट बेटा इन दिस in this medulla outer is which, उलटा करायचा, outer is white आहे आणि इनर कोण असणार आहे बेटा, इनर इज ग्रे. हे लक्षात घ्या हा, कुणामध्ये काय असणार आहे. सो मिड्युलामध्ये काय असणार आहे, आउटर व्हाईट, इनर ग्रे, ह्या दोघांच्या अपोजिट आहे. इनर ग्रे मॅटर ॲज सीन इन स्पायनल कॉर्ड अँड पॉन्स. पॉन्समध्ये पण आउटर कोण आहे बेटा, व्हाईट मॅटर. याच्या मिड्युलामध्ये पण आउटर व्हाईट मॅटर, स्पायनल कॉर्डमध्ये पण आउटर व्हाईट मॅटर. म्हणजे ब्रेन स्टेमचे हे जे तीन पार्ट्स आहे, ह्या सगळ्यांमध्ये जे आउटर कोण आहे, व्हाईट मॅटर. या दोघांमध्ये काय बेटा, आउटर कोण आहे, ग्रे मॅटर, अँड दॅट्स इट. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे आहे. आता पुढची गोष्ट फर्दर येते बेटा अबाउट द मेड्युला ऑब्लॉंगेटा फंक्शन्स. वी नो बेटा दॅट
मिड्यूला ऑब्लॉन्गेटा एक्चुअली है ना, हार्ट बीट है वॉलेंटरी की इनवॉलेंटरी है, इनवॉलेंटरी, हाँ इनवॉलेंटरी की वॉलेंटरी, हार्ट बीट इनवॉलेंटरी है. सो मिड्यूला ऑब्लॉन्गेटा है ना बेटा, इट कंट्रोल्स इनवॉलेंटरी वाइटल फंक्शंस लाइक रीड, हार्ट बीट, respiration, vasomotor activities, peristalsis. First of all, what is vaso and motor activities? Vasomotor activities. Vaso means blood vessels. Motor means what? हाँ blood flow, blood flow जो होता है तिथे contraction relaxation ते. बेटा जेव्हा can you take peristalsis in blood vessels also? What is peristalsis? You know peristalsis? नाही. आपला हा जो आहे ना डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपण इसोफेगस घेतोय, स्टमक घेतोय, इंटेस्टाईन घेतोय. कधी पण आहे ना बेटा, आता सपोज याचे एक्झाम्पल देते की फुल डायजेस्टिव्ह सिस्टीम इट इज ट्युब्युलर, ठीक आहे. सो ॲज इट इज ट्युब्युलर, सो इन दॅट ऑफकोर्स देर इज वॉट फॉरवर्ड पुश कुणाचं होतं आहे बेटा, पुश फूड. मग हे जे पुश होतं आहे तर अख्खी डायजेस्टिव्ह सिस्टीम इट इज मेड अप ऑफ मस्कुलर आहे, ट्युब्युलर आहे, मस्कुलर आहे. त्या मसलमध्ये काय होतं, ऑल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन. सो पेरिस्टाल्सिस म्हणजे काय बेटा, इट इज अ वेव ऑफ वॉट, अल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द मसल. मग हे पेरिस्टाल्सिस कुठे येतं बेटा, कुठलीही ट्युब्युलर ऑर्गन ज्याच्या थ्रू काहीतरी पास होत आहे. सो यू कॅन टेक पेरिस्टाल्सिस इन वेअर, in full digestive system you will take. Second thing, peristalsis will be present in beta blood vessel also, कारण तिथे पण ट्युब्युलर आहे, मस्कुलर आहे आणि प्लस तिथून काय फ्लो होत आहे, ब्लड फ्लो होत आहे, म्हणून ते झालं. इवन आहे ना बेटा पेरिस्टाल्टिक, अरे बेटा आपण रिप्रोडक्शन घेतलं होतं, मग रिप्रोडक्शनमध्ये आठवते स्पर्म्सची मुवमेंट वरती चालली होती कॉप्युलेशनसाठी, मग तेव्हा आपण रिव्हर्स पेरिस्टाल्सिस घेतली होती युटेरसमध्ये. स्पर्म्सला लवकर पोचवायचं असतं ना तिथे फॅलोपियन ट्यूबमध्ये, सो म्हणून रिव्हर्स पेरिस्टाल्सिस वर्ड आपण तिथे घेतला होता तसं. ओके, सो पेरिस्टाल्सिस म्हणजे काय बेटा, इट इज ॲक्च्युअली द कॉन्ट्रॅक्शन वेव म्हणजे पुढे जात आहे. सो वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ ट्युब्युलर ऑर्गन्स विच आर मेड अप ऑफ मसल्स बेटा, ठीक आहे. सो आता तिथे पण कुठले मसल्स आले की पेरिस्टाल्सिस वॉलेंटरी आहे की इनवॉलेंटरी आहे, इनवॉलेंटरी आहे. मग तिथे पण कोण काम करणार आहे बेटा, मिड्युला ऑब्लॉन्गेटा. सो मिड्युला ऑब्लॉन्गेटामध्ये कोणते सेंटर्स येतात बेटा, सॉरी हे झाले पेरिस्टाल्सिसचे येतात, वॅसोमोटर ॲक्टिव्हिटीज, हार्टबीट आणि रेस्पिरेशन येतात. ओके, ते झालं. नेक्स्ट इट इज वॉट बेटा, इट ऑल्सो कंट्रोल्स. बघा बेटा व्हायटलच्या सोबत नॉन व्हायटल पण आहेत है ना, रिफ्लेक्स ॲक्टिव्हिटीज लाईक कफिंग. अच्छा बघा हां, कफिंगला रिफ्लेक्स ॲक्टिव्हिटी बोल. व्हॉट इज रिफ्लेक्स ॲक्टिव्हिटी, सडन होत आहे, सडन जे होतं sudden, involuntary, unconscious. So this is what beta, reflex activity. It is reflex activity, बराबर ना. कफिंग इट इज what, आपण विचार करतो का आपण किती जरी कंट्रोल केलं कफिंगला तरी होणारच आहे, कारण आतमध्ये इरिटेशन होत आहे ना बेटा, आणि ते आपल्या इम्युन सिस्टीमचा रिफ्लेक्स ॲक्टिव्हिटी येतो, रिस्पॉन्स येतो, ते होणारच आहे, नाही करू शकत. स्नीजिंग किती पण जे तर नाहीच होते आपल्याला, हां होणारच आहे ती होतेच तरी पण ते है ना. स्नीजिंग झाली, वॉमिटिंग बेटा, वॉमिटिंग आहे ना, वॉमिटिंगला कंट्रोल नाही करता येत आपल्याला. आळस, यॉर्निंग करताय कोणी कंट्रोल, येतं आपल्याला, आळस येतोच तो है ना, तर ते इनवॉलेंटरी आहे बेटा ते, ठीक आहे. तिसरा काय असणार आहे, दॅट इज स्वॅलोईंग तर नाहीच बेटा, स्वॅलोईंग पण हां स्वॅलोईंग करावीच लागणार आहे, ते पण जे ते रिफ्लेक्समध्ये म्हणजे ते आहे. स्नीजिंग झाले ते हे सगळे काय बेटा, पण इथे ते काय बोलतात, ते कंट्रोल्स नॉन व्हायटल रिफ्लेक्स ॲक्टिव्हिटीज. पण माझा एक क्वेश्चन आहे बेटा, स्वॅलोईंगला नॉन व्हायटल का बोलले, इट्स इज नॉट नॉन व्हायटल, स्वॅलोईंग नाही आहेत नॉन व्हायटलमध्ये ना बेटा. स्वॅलोईंग नाही केलं तर आपण खाणार पिणार कसं, काय हां भाई, पण स्वॅलो नाहीच करू शकलो कसं पॉसिबल आहे, ऑलरेडी आपल्यामध्ये ऑलरेडी सलायवा असतोच, सलायवाला पण आपल्याला स्वॅलो करावंच लागतो, ते नॉर्मल आहे, करावं लागणारच आहे, बॉडीच आहे आपली तशी, बरोबर. स्वॅलोईंग हे याच्यात नाही यायला पाहिजे होते, नॉन व्हायटलमध्ये नाही येते ते. बरं, तर आता हे जे आहेत तर ते डिफरंट सेंटर्स आर गिवन बेटा.
चलो आता एक लास्ट पॉइंट येतोय, दॅट इज रिलेटेड विथ व्हॉट बेटा, द फोर्थ व्हेंट्रिकल. केव्हाचा आपण फोर्थ व्हेंट्रिकल बघतोय है ना, हा वाला डायमंड शेप मध्ये जो दिसतोय. सो इट इज व्हॉट बेटा, फोर्थ व्हेंट्रिकल, बट इट इज नोन ॲज मेटासेल. काय वर्ड घेतलंय बेटा त्याला, मेटासेल. सील म्हणजे काय घेतो आपण, कॅव्हिटी. सो इट इज द कॅव्हिटी ऑफ व्हॉट बेटा, दॅट इज मेड्युला ऑब्लॉंगेटा है ना. सो इट इज द कॅव्हिटी ऑफ, याला खाली घेते जरा, येईल का खाली, हा ऑफ व्हॉट बेटा, इट इज द कॅव्हिटी ऑफ मेड्युला. इट इज नोन ॲज व्हॉट बेटा, फोर्थ व्हेंट्रिकल. इट इज बाउंडेड बाय, बघा बेटा बाउंडेड बाय, कोण आहे फोर्थ व्हेंट्रिकलच्या वरती, पॉन्स आहे, मेड्युला आणि अजून काय असणार आहे, सेरिबेलम. तिघांच्या मध्ये येतो ना फोर्थ व्हेंट्रिकल. आठवली का बेटा डायग्राम फोर्थ व्हेंट्रिकलची, चला बघा इथे फोर्थ व्हेंट्रिकल कुठे होता, इथे होता फोर्थ व्हेंट्रिकल. इकडे कोण आहे, सेरिबेलम. इकडे कोण आहे, पॉन्स. इकडे कोण आहे, मेड्युला. तिघांच्या मध्ये कोण आहे बेटा, फोर्थ व्हेंट्रिकल इज देअर है ना बेटा. सो झाले का बघा, चेक करा. कोरॉइड प्लेक्सस इज रिमेनिंग. हां, कोरॉइड प्लेक्ससमध्ये लिसन, कोरॉइड प्लेक्सस आय थिंक मी लास्ट लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. येस, ऋतुजा पण होती त्यावेळेस मी घेतलं होतं है ना. कोरॉइड प्लेक्सस इट इज ॲक्च्युअली, आठवा बेटा. चला नेक्स्ट कन्सेप्ट. ओके, रीड करून घ्या तोपर्यंत, जेवढं मी आता घेतलेलं तेवढं रीड करा. If done, then tell me, huh? प्रणीत, क्या है वो क्वेश्चन पेपर? अभी रख दो, बुक को देखो. हो गया बेटा, पढ़ के. कॉलेज का पेपर हो गया ना, मेरे को देना फिर वो. आपले 8 जॅनला परत पेपर आहे. कॉलेजचं 7th आहे आपल्या 8ला. कधीपासून आहे स्टार्ट? आज होता पेपर. आलेलं आहे ना इथे. हां, सेरिबेलम आहे बेटा, बिकॉज याच्यामध्ये आपलं बॅलन्स आणि हे सगळं आपलं येतं आहे ना, जे फंक्शन्स आहेत, इनव्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटीज एक्सेट्रा. सो त्यामुळे कुठे आलेले ते घेऊया आपण ते. येस, सडन डेथ आहे तर ते है ना. डिस्टिंग्विश करा असं. किती मार्क्सचा क्वेश्चन है? अच्छा, वो वैसा बोल रहे हो. आई थॉट दीज क्वेश्चंस आर ऑफ योर कॉलेज एग्जाम. अच्छा, चल इसको कंप्लीट करते हैं पहले.
Now here beta the last point related with what the brain ना hind brain चा last point आहे बेटा. लास्ट लेक्चरमध्ये ना तर वी हॅव स्टडीड अबाउट द कोरॉइड प्लेक्सस. व्हॉट एक्झॅक्टली इज कोरॉइड प्लेक्सस है ना. हे बघा इथे वरती बघा पुन्हा एकदा. दिस इज ॲक्च्युली हे येलो कलरचे ही कोण आहे बेटा द वेंट्रिक्युलर सिस्टीम. 4 वेंट्रिकल्स असतात हे आपल्याला माहित आहे. ईच वेंट्रिकल इट इज हॅविंग वॉट बेटा दीज रेड कलर वाला स्ट्रक्चर्स. These red color wala structures means what beta blood vessels, and blood vessels means they are forming what beta choroid plexus. काय बोलायचं त्याला choroid plexus. ठीक आहे. ही एक बेसिक कन्सेप्ट आपण घेतलेली होती आधी. त्यानंतर नेक्स्ट वन what beta, so they are saying see what is choroid plexus. हे दिसतंय हे रेड कलरचे. सो दीज आर व्हॉट कोरॉइड प्लेक्सस. व्हॉट इज कोरॉइड प्लेक्सस? इट इज अ नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स इन ईच व्हॉट बेटा वेंट्रिकल ऑफ द ब्रेन. वेंट्रिकल मध्ये काय प्रोड्यूस होतोय? CSF प्रोड्यूस होता है ना. सो प्रोड्यूसिंग व्हॉट CSF दॅट इज सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. ठीक आहे. हे एक झालं कोरॉइड प्लेक्सस. दुसरी गोष्ट बेटा की कोरॉइड प्लेक्ससमध्ये ना तर एक अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस आणि एक पोस्टेरियर असतो. आता आपण काय स्टडी करतोय बेटा? वी आर स्टडिंग व्हॉट द फोर्थ वेंट्रिकल वाला पार्ट. आपण हाइंड ब्रेन स्टडी करतोय ना. मग ते काय बोलतात आहे वेअर इज पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस. इथे जरा नीट बघायचंय मी काय काय सांगते. हा वाला जो पार्ट ना हा दिस इज फोर्थ वेंट्रिकल अँड फोर्थ वेंट्रिकलला लागून जो असेल ना ॲट द सरफेस है ना त्याच्यावरती जो आहे ना हा जो आहे बेटा दिस वन दिस इज ॲक्च्युअली द पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस. व्हॉट इट इज? posterior choroid plexus which is present at the roof of fourth ventricle. Roof of fourth ventricle, which choroid plexus is present? Posterior choroid plexus is present. Now next thing it is what? एकदम छान दिलेलं आहे. इतकं सगळं बिलकुल पण जे तर NCERT तर नाही आहे बेटा. If you see this diagram, ही डायग्राम बघा बेटा. या डायग्राम मध्ये हा फोर्थ वेंट्रिकल आहे. हे अख्खे कोण आहे बेटा? वेंट्रिकल्स कॅव्हिटीज आहे. कॅव्हिटीज मध्ये फ्लुइड आहे CSF आहे बेटा. जरा प्रॉपरली बघा. हिअर आहे ना ॲक्च्युली हे असं मिटवायचं आहे मला. तर हिअर आहे ना ॲक्च्युली बेटा हे दिसते हा वाला पार्ट बघा 1, हे बघा 2 अँड इथे बघा 3. काय बेटा वेंट्रिकल्स पासून आलेले काय असणार आहे ते बाहेरचे ओपनिंग्स येतात आहे ना. बाहेर डक्ट येतात येते. सो नीट बघा बेटा 3 ओपनिंग्स आर देअर. लक्षात आले 3 ओपनिंग्स कुठे दिसतात? ह्या डायग्राम मध्ये दिसणार आहे. पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस ऑल्सो शोज व्हॉट 3 ओपनिंग्स. दॅट इज व्हॉट. नीट लक्ष द्या. वरती बघा एक मिनिट. हा पेयर आहे बेटा. हा आणि हा एक पेयर आहे. तर त्याला तुम्ही काय बोलणार बेटा ओपनिंगला? फोरामिना ऑफ लश्का. फोरामेन म्हणजे काय? ओपनिंग. फोरामेन म्हणजे काय? ओपनिंग आहे. म्हणून बेटा ह्याचे 2 ओपनिंग्स आहे पेयर मध्ये. तर तुम्ही काय बोलणार? फोरामेन ऑफ लश्का इट इज. नेक्स्ट इट इज व्हॉट बेटा? दिस इज 1 ओपनिंग. इट इज व्हॉट? फोरामेन ऑफ मॅगेंडी. इट इज व्हॉट? फोरामेन ऑफ मॅगेंडी. डायग्राम लक्षात आली का बेटा काय असणार आहे ते? सो सिंपल आहे. ओके. पुन्हा एकदा सांगा बरं. इथे या डायग्राम मध्ये चेक करा. इन दिस डायग्राम थांबा थोडंसं ब्रॉड करते मोठं करते. चला टेल मी बेटा. इथे हे बघा हा फोर्थ वेंट्रिकल आहे इथे है ना. त्याच्यानंतर हे 2 ओपनिंग्स येत आहे आणि ही एक ओपनिंग आहे. ओपनिंग म्हणजे काय बेटा? इकडून CSF बाहेर जाणार आहे. मग हे 2 जे ओपनिंग्स आहे हे कशा? या 2 ओपनिंग्सला काय बोलायचं? फोरामेन ऑफ काय बोलले? लश्का. काय बोलले? लश्का. आणि एक खाली आल्यावर एक जे फोरामेन आहे इट इज व्हॉट बेटा? फोरामेन ऑफ मॅगेंडी. इट इज व्हॉट? फोरामेन ऑफ मॅगेंडी. आलं बाळा लक्षात? सो लाईक दिस हिअर वी हॅव कम्प्लिटेड व्हॉट द ब्रेन. चल इथे आपण आता हा वाला टॉपिक स्टॉप करूया.